तर नमस्कार भावांनो बहिणीनो. वा 1 वाजत आली. मी आताशी रानात आले आणि ना आपली ज्वारी तुम्हाला दाखवते. आपली आता काल एवढी ज्वारी काढायची झाली. काल दुपारून बाया भेटल्या होत्या, काही सकाळून काही, आणि आता तिघीजणी भेटल्यात आहेत. आता त्या तिथं मोडीत येत आहे. आपल्याला ना लांबाला आधी मोडून आणायचे जवळ इथं, म्हणजे डुकरं खायचे नाही. तर आपल्याला इथंच घराच्या इथं कणसं आणून टाकायचे. ते तुम्हाला सांगते, आपला ठोंबे आहे का रात्री ह्या कामाला आलेल्या बाया आल्या आणि त्यांच्यासोबत गेला. मी रात्री 11 वाजता त्या ठोंब्याला सापडीत होते आणि ठोंब्या तिकडं कुत्र्याने फाडलाय. तर ते आणायला गेले ते तुमचे मामा. बघा आपली ज्वारी किती छान आली. ही लईच मोठी मोठी कणसं आली. ते आता आज बायाच भेटल्या नाहीत. आज होळीचा सण आहे. ती लईच छान छान आले ते मोठे मोठे. इकडं तरी जरा बारीक येतं, तिकडं तर लईच मोठाले येतं. आता हे 2 दिवस पुन्हा आमच्या इथं बुधवारी बंकट स्वामीची दिंडी येणार आहे. मग त्या दिवशी आमच्या इथं लई मोठा कार्यक्रम असतो. की त्या दिवशी सुट्टी, पुन्हा मग दुपारून बघायचं. हे आता तिघीजणी भेटल्या काय, मी एक चौघी, मला तो झाली दुपार 1 वाजता. त्यांना कंच टाकायची, कोणा अजून चवळा हातरायचं. असलं कोणी उलटून टाकले काय की बाबा, अर्ध इकडं तोंडून अर्धे तिकडं तोंडून. असलं कोणी केलंय काय माहिती. रात्री ते पोचले ना आले ते, हवा कसं काय उलट केलं काय सवास केली. तिथून गेलंय ती रात्रीच हे केलंय, उलट सुलट टाकले. हवा भावांनो बहिणीनो, एक दिवशी तर हुरडा खायला टाइम भेटला नाही बघा. किती छान छान कणस आले ते बघा ना. भरले काय तुमचे पोते भरले? टाकू का लगेच? चवाळा हातरायची, मोठे चवाळ्याची घडी मला उकलत नाही. त्यांना लावलंय ते हे आणायला, ठोंबे आणायला लावलंय. कुत्रच आणायला गेले ते, तबा ते घेऊन आले ते. मग आता काय म्हणते ते काय माहिती. आणला का ठोंब्या? अरे देवा पांडुरंगा, घुमरू त्याच्या गळ्यातलं. आयो 2 महिने ना मी दूध पाजलंय त्याला.